माझ्या या नाचणीच्या मसाला उत्तप्पाला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक दिवस पूर्ण व्हायच्या अगोदरच 1 मिलियनहून जास्त व्ह्यूज त्याला आले. म्हणजेच याचा मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता इन्स्टा आणि यूट्यूबवर. दोन्ही ठिकाणी चांगले व्ह्यूज आणि भरभरून प्रेम दिलात आणि खूप जणांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा कमेंटवरती मी फोकस केला ज्यामध्ये ताई रेसिपी डिटेलमध्ये शेअर करा म्हणून. तर त्यामुळेच हा सविस्तर रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. आणखी मी चिक्कार जणांच्या कमेंट वाचल्या. सर्वांच्या वेगवेगळ्या कमेंट आहेत. त्यामध्ये काही जणांचे डाऊट आहेत ते पण मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करते. बघा, सर्वात अगोदर तर मी एका पात्रात वाटीभर नाचणीचं पीठ घेतलंय. ते पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव वाटी चण्याचं पीठ टाकलंय जे आपण बेसन पीठ बोलतो. पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे रवा घेतलाय. बारीक किंवा जाडा कोणताही चालेल. मी क्रिस्पी येण्यासाठी म्हणजे थोडासा खरपूस होण्यासाठी म्हणून तो रवा टाकला. त्यानंतर माझ्याकडे एकदम देशी गावठी मेथी होती, एकदम ताजी फ्रेश आणि एकदम कोवळी. ते स्वच्छ धुवून त्याचे फक्त पाने घेतले. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि एक गाजर किसून घेतलाय. आता यामध्ये जातील काही सुके मसाले ज्यामध्ये मी धना जिरा पावडर मिक्स असलेलं टाकले 2-3 चमचे. त्यानंतर हळद 1 चमचा, थोडासा ओवा क्रश करून आणि चवीनुसार मीठ. खास करून जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखटचं प्रमाण कमी करा इथे आपण, कारण ऑलरेडी मिरची पण टाकली. या व्यतिरिक्त अजून एक वाटण करून पण आपण यात टाकू शकतो, जसं की हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं. तर मला इथे जसं सोयीस्कर वाटलं मी त्याप्रमाणे केलं. त्यानंतर 2 चमचे शुद्ध देशी तूप टाकते यामध्ये. आता यामध्ये थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं आणि डोशाचा जसा बॅटर आपण बनवतो सेम तसा बनवून घेते. अच्छा, तर काही जणांच्या अशा कमेंट होत्या की रागी ही उष्ण असते असं ऐकलंय. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की रागी खरं तर उष्ण नसते. रागी ही थंड प्रवृत्तीची आहे. त्यामुळे जर उन्हाळ्यात आपण रोज रागीची भाकरी म्हणजे नाचणीच्या भाकरीचं सेवन केलं किंवा रागीचं सत्व घेतलं किंवा त्याचं आंबील वगैरे करून पिलं तर त्याचे चांगले गुणकारी फायदे आहेत बरं का. उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर ऑलरेडी उष्ण असतं, म्हणजे हीट कमी करायला मदत करतो जेव्हा आपण रागीचं सेवन करतो. मेन म्हणजे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन असते ज्यामुळे आपल्याला दिवसभर अजिबात थकवा जाणवत नाही. नाचणीचं नियमितपणे सेवन केल्याने आपल्या हाडे पण मजबूत होतात, कारण यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरभरून असतो. फायबर पण चांगल्या प्रमाणात असतो जेणेकरून आपला डायजेशन पण चांगला राहतो, म्हणजे एकदम हलकं फील होतो. तर काही जण व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं एकदा हा तवा आणि एक दुसरा तवा. ऍक्च्युली मी एका वेळेस 2 तवे ठेवले. एक नॉर्मल ज्यामध्ये मी चपात्या बनवते तो हा तवा आणि हा वाला जो नॉनस्टिक कधी कधी वापरते. मला वाटलेलं की त्या तव्यामध्ये चिटकेल म्हणून मी हा नॉनस्टिक तवा एक साईडला ठेवलेला. एकतर मला झालेला उशीर सकाळी उठायला, त्यामुळे मी म्हटलं की अक्षयला डबा आणि नाश्ता एकत्रच द्यायचा आहे तर फटाफट करून घ्यावं. त्यामुळे दोन्ही साईडला गॅस पेटवला आणि दोन्ही साईडला तवे ठेवले आणि एकदम फटाफट बनतो. म्हणजे दोन्ही साईडला हे बॅटर सोडून द्यायचं आणि पसरवायचं. जेवढं आपल्याला थिक हवा आहे किंवा एकदम पातळ हवा असेल तर जास्त पाणी टाका. पण मी असा जसा आपण बेसनाचा पोळा बनवतो ना त्याप्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. म्हणजे जास्त पातळही नको आणि घट्टही नको. आणि हे खूप छान भाजले जातात दोन्ही बाजूनी, एकदम चांगले दिसायला पण एकदम छान खरपूस दिसतात. वरून याचा लेअर एकदम क्रिस्पी झालाय. मेन म्हणजे यात भाज्या पण आपण टाकले, गाजर टाकले, त्यामुळे हे अतिशय पौष्टिक आहे आणि खायला पण खूप चविष्ट. तसं तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती आणि इन्स्टा रील वरती भरभरून प्रेम दिला आहे, त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, एकदा नक्की ट्राय करा. एकदा म्हणण्यापेक्षा सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा पण बनवून खायला काही हरकत नाही. या मंडळी, खायला तुम्ही पण. भेटूयात परत. बाय बाय.